श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, माझ्या भक्तांनो, आज मी तुम्हाला एक असा संकेत देणार आहे जो कदाचित तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत असेल. हा संदेश प्रत्येकासाठी नाही, काही निवडक लोकांसाठी आहे. आणि जर हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर समजा तुम्हाला निवडलं आहे स्वामींनी. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून खूप काही सहन करत आहात, पण सतत बेचैनी आहे. काहीतरी बदलणार आहे असं वाटतंय, पण काय होणार हे समजत नाही. रात्री अचानक जाग येते, काही जुने विचार सतत डोक्यात फिरतात आणि मनात एकच प्रश्न येतो, माझं आयुष्य कधी बदलेल? लेकरांनो, लक्षात ठेवा, देव चमत्कार करण्याआधी संकेत देतो आणि मी तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्यात बदलाची सुरुवात झाली आहे. कदाचित तुम्ही हे लक्षात घेतलं नसेल, पण गेल्या काही दिवसात काही गोष्टी अचानक घडल्या आहेत. एखादी जुनी व्यक्ती अचानक आठवली, एखादं काम अडकूनही पुन्हा सुरू झालं, किंवा तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करत होता त्यांच्याशी संबंधित काहीतरी अचानक तुमच्या समोर आलं. हा योगायोग नाही, हे संकेत आहेत. माझ्या भक्तांनो, तुमच्यापैकी काही जण खूप दिवसांपासून एका इच्छेसाठी प्रार्थना करत आहेत. कोणाचं घराचं स्वप्न आहे, कोणाला पैशांची अडचण संपावी असं वाटतंय, कोणाला प्रेम परत मिळावं असं वाटतंय, तर काही जण फक्त मन शांतीसाठी झगडत आहेत. आणि मी आज तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रार्थना रिकाम्या जाणार नाही, पण त्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तो म्हणजे विश्वास. तुम्ही सतत घाबरता, जर पुन्हा दुःख मिळालं तर, जर माझी इच्छा अपूर्ण राहिली तर. पण लेकरांनो, बी मातीखाली असताना अंधारातच असतं, तरी त्याला माहीत असतं की एक दिवस प्रकाश मिळणार. तसंच तुमचंही आहे. सध्या अंधार वाटत असेल, पण त्याचा अर्थ शेवट नाही, नवीन सुरुवात जवळ आली आहे. मी पाहतोय तुमच्या आयुष्यात काही लोकांनी तुम्हाला खूप दुखावलं. तुम्ही ज्यांच्यावर मनापासून प्रेम केलं त्यांच्याकडूनच जास्त वेदना मिळाल्या. पण लक्षात ठेवा, तुटलेलं मनच सर्वात मजबूत बनतं, कारण वेदना माणसाला बदलतात आणि संघर्ष त्याला घडवतो. आज मी तुम्हाला एक मोठा संकेत देतो. जर तुम्हाला सतत 11, 11, 2, 12 किंवा एखादी गोष्ट वारंवार दिसत असेल, जर तुमचं मन अचानक शांत होत असेल, जर तुम्हाला आतून वाटत असेल की काहीतरी चांगलं होणार आहे, तर समजा तुमचं नशीब बदलण्याच्या मार्गावर आहे. हे फक्त शब्द नाहीत, हा तुमच्यासाठी आलेला इशारा आहे. पुढच्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडेल जी तुम्हाला आतून आनंद देईल. कदाचित एखादी चांगली बातमी मिळेल, एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल, किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप दिवस रडला त्याचं उत्तर मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नकारात्मक विचार सोडा. सतत स्वतःला कमजोर म्हणणं बंद करा, कारण तुमच्या शब्दांमध्ये शक्ती आहे. आजपासून रोज सकाळी स्वतःला सांगा, माझं नशीब बदलत आहे, माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येत आहेत आणि स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. हा विश्वास तुमचा सर्वात मोठा चमत्कार बनेल. माझ्या भक्तांनो, कधी कधी मी तुमची इच्छा पूर्ण होण्याआधी तुम्हाला थांबवतो, कारण योग्य वेळ येणं गरजेचं असतं. त्यामुळे उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. फळ योग्य वेळीच गोड लागतं. आता चिंता सोडा, भूतकाळ विसरा आणि मन तयार ठेवा, कारण मला स्पष्ट दिसतंय तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं आणि सुंदर घडणार आहे. फक्त हा संकेत दुर्लक्ष करू नका.